सिरसाट विरुद्ध जलील असा मोर्चा काढण्यात आला। परंतु मोर्चा कशासाठी होता, कायसाठी होता, हे सर्व आंबेडकरी जनतेच्या लक्षात आलेलं आहे। तो मोर्चा काही तुमच्या माझ्या सारख्या गोरगरिबांसाठी नव्हता। तो मोर्चा इथल्या न्याय व्यवस्थेला हादरा देण्यासाठी नव्हता। गोरगरिबाच्या न्याय हक्कासाठी तो मोर्चा नव्हता। तो मोर्चा स्पॉन्सर केलेला मोर्चा होता मित्रहो। आणि तो स्पॉन्सर केलेला मोर्चा जर एखाद्या 3 महिन्यापासून कलेक्टर ऑफिस समोर जे महिला बसल्यात, ते झोपडपट्टी धारक बसलेत, त्यांच्यासाठी झाला असता तर औरंगाबाद शहरामध्ये लोकांनी त्यांना डोक्यावर उचलून घेतलं असतं मित्रांनो। परंतु त्यांनी मोर्चा असा काढला की ना इधर के ना उधर के, ते म्हणतात ना धोबी का कुट्टा ना घरका ना घाटका, तशी गंमत झाली मित्रांनो। आता समारोपचा टाइम झाला, मी जास्त बोलणार नाही, फक्त एवढंच म्हणतो की तुमच्या पाठीशी आम्ही, जोपर्यंत तुम्हाला घरं मिळणार नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या पाठीशी आहोत मित्रांनो। तुमच्यासाठी रस्त्यावर उतरून जे आंदोलन केलं जाईल, तुरुंगवास भोगला जाईल, त्याच्यामध्ये शैलेंद्र मिसाळ तुमच्या सोबत राहणार आहे मित्रांनो। आमचे मित्र विजय वानखेडे खूप पोट तिडकीने, पोट तळमळीने सांगतात की शैलेंद्र भाऊ आपल्याला हे आंदोलन सक्सेस करायचं आहे। हे ज्या भगिनी माता 2-3 महिन्यापासून बसल्यात, यांचं आंदोलन मार्गी लावणं आहे आणि यांना स्वतःचे घर, पक्के घर आपल्याला देणं आहे। यासाठी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आणि आवाहन करतो की तुम्ही शेवटपर्यंत या लढ्यामध्ये सामील राहा आणि शेवटपर्यंत विजय वानखेडेच्या पाठीशी राहा। शैलेंद्र मिसाळ तुमच्या सोबत आहे। एवढेच बोलतो, इथेच थांबतो। जय भीम, जय भारत।